नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 या विषयामधील हार्ट ब्लॉक याबद्दल क्लास घेणार आहोत. सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर इट मीन्स हार्ट रेट विल बी डिक्रीज्ड अँड ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड ब्लॉकेड ड्यू टू हार्ट ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच हार्ट ब्लॉक या कंडिशनमध्ये जे हृदयाचे ठोके आहेत ते कमी होतात, म्हणजेच डिक्रीज्ड होतात, कारण ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड हा ब्लॉक झालेला असतो. म्हणून हार्टची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कमी प्रमाणात होते. याला हार्ट ब्लॉक असे म्हटले जाते. तर हार्ट ब्लॉकचे प्रकार किती आहेत ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम प्रकार आहे पार्शियली हार्ट ब्लॉक. तर या प्रकारामध्ये जे हृदयाचे ठोके असतात ते रेग्युलर पडत नाहीत, तसेच ते अधूनमधून कमी जास्त होत असतात. नेक्स्ट प्रकार आहे कंप्लीट हार्ट ब्लॉक. तर या प्रकारामध्ये हृदय पूर्णपणे ब्लॉक होते व व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तसेच हार्ट ब्लॉकचा तिसरा प्रकार हा बंडल ब्रँच ब्लॉक आहे. तर या प्रकारामध्ये डाव्या किंवा उजव्या व्हेंट्रिकल्समध्ये ॲक्टिव्हिटी खूप कमी प्रमाणात होते, कारण जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस पास करणारे जे बंडल ब्रांचेस असतात यामध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणून हार्ट ब्लॉक होऊ शकते. तसेच बंडल ब्रँच ब्लॉक या प्रकारामध्ये व्हेंट्रिकलला स्टिम्युलेशन देणारे जे इम्पल्सेस असतात यांच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे बंडल ब्रँच ब्लॉक होतात व हृदयाची ॲक्टिव्हिटी बंद पडते. यामुळे हार्ट ब्लॉक होऊ शकते. नेक्स्ट, हार्ट ब्लॉक होण्याचे काय काय कॉजेस असू शकतात, म्हणजेच काय काय कारणे असू शकतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे जर काही हृदयाचे आजार असतील यामुळे हार्ट ब्लॉक होऊ शकते. तसेच कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर झाल्यामुळे सुद्धा हृदय ब्लॉक होऊ शकते. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर यावर एक स्पेशल क्लास घेतलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच जे बीटा ब्लॉकर्स मेडिकेशन्स आहे यांचे सेवन जास्त प्रमाणामध्ये केल्यामुळे सुद्धा व्यक्तीला हार्ट ब्लॉक होऊ शकते. तसेच जे कॅल्शियम ब्लॉकर्स आहेत या मेडिकेशन घेतल्यामुळे सुद्धा हार्ट ब्लॉक होण्याची शक्यता असते. तसेच काही हेरिडिटी हार्ट डिफेक्ट असू शकतात ज्यामुळे हार्ट ब्लॉक होण्याची शक्यता असते. तर हार्ट ब्लॉक झालेल्या रुग्णांमध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात, म्हणजेच काय काय साईन अँड सिम्पटम्स दिसतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला होत असतो म्हणजे चेस्ट पेन. नंतर रुग्णाला फेंटिंग होत असते. फेंटिंग म्हणजे रुग्ण मूर्छित होतो. तसेच इर्रेग्युलर हार्ट बीट होत असते. याचसोबत रुग्णाला डिझिनेस होतो. डिझिनेस म्हणजे चक्कर आल्यासारखे होते. याचसोबत रुग्णाला थोड्या थोड्या प्रमाणात डोके दुखत असते, म्हणजेच लाईट हेडॅक होत असतो. याचसोबत शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजेच व्यक्तीची ब्रीदिंग ही शॉर्ट होत असते. याचसोबत रुग्णाला फटीग असते. फटीग म्हणजे रुग्णाला थकवा आल्यासारखं होतो आणि रुग्णाला पाल्पेशन होते. नेक्स्ट, हार्ट ब्लॉक असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावे. हिस्ट्री कलेक्शनमध्ये फॅमिली हिस्ट्री घ्यावी. फॅमिली हिस्ट्रीमध्ये अगोदर असा कुणाला आजार होता का हे पाहतात. तसेच सिम्प्टोमॅटिक हिस्ट्री पाहावी, म्हणजेच लक्षणीय इतिहास पाहावा. नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये रुग्णाचे ऑब्झर्वेशन करतात. तसेच रुग्णाची ब्लड टेस्ट करतात आणि ब्लड टेस्टमध्ये कंप्लीट ब्लड काउंट केले जाते. याचसोबत काही रेडिओलॉजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतात, ज्यामध्ये चेस्ट एक्सरे, सिटी स्कॅन आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफ इत्यादी तपासण्या एका हार्ट ब्लॉक असलेल्या रुग्णांच्या केल्या जातात. नेक्स्ट, हार्ट ब्लॉक असलेल्या रुग्णाची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देतात, ज्यामध्ये ॲट्रोफिन हे मेडिकेशन्स दिले जाते. तसेच अँटीकोआग्लंट्स मेडिकेशन्स दिल्या जातात. अँटीकोआग्लंट्स मेडिकेशन्स या जर हृदयामध्ये काही क्लॉट होण्याची शक्यता असेल तर तो क्लॉट होऊ नये यासाठी हिपॅरिन हे औषध दिले जाते. तसेच ॲस्पिरिनसुद्धा दिले जाते. नेक्स्ट, रुग्णाला जर काही इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स देतात आणि अँटीबायोटिक्स यामध्ये पेनिसिलिन हे औषध दिले जाते. तसेच हार्ट ब्लॉक झालेल्या रुग्णाची सर्जिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कोरोनरी अँजिओप्लास्टी करतात. कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे
ज्या हृदयाच्या आर्टरीज नॅरो किंवा ब्लॉक झालेल्या आहेत त्या कोरोनरी आर्टरीज वाईड बनवतात, म्हणजेच त्यांचा आकार मोठा करतात. कोरोनरी अँजिओप्लास्टी या सर्जरीमुळे हृदयाला जो रक्तपुरवठा करण्याचे जे फंक्शन आहे ते सुरळीत होते व ब्लॉकेज असेल तर ते ब्लॉकेजसुद्धा काढले जाते. तसेच कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी करतात, याचसोबत हार्ट ट्रान्सप्लांट करतात, तसेच पेसमेकर इन्सरेशन करतात. पेसमेकर इन्सरेशन यामध्ये जे रुग्णाचे कॉलर बोन असते त्याच्या जस्ट थोडे खाली एक स्मॉल इलेक्ट्रिकल डिव्हाइस बसवतात, ज्यामुळे हृदयाला इलेक्ट्रिकल इम्पल्सेसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतात व हार्ट बीट्स सुरळीत होतात. नेक्स्ट, हार्ट ब्लॉक असलेल्या रुग्णाची नर्सिंग मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावे, नंतर रुग्णाची कंडिशन ही असिस्ट करावी, तसेच रुग्णाचे जे व्हायटल सायन्स आहेत ते चेक करतात. व्हायटल सायन्समध्ये टेम्परेचर, पल्स रेट, रेस्पायरेशन रेट आणि रुग्णाचे ब्लड प्रेशर तपासतात. तसेच रुग्णाला कम्फर्टेबल वाटेल असा बेड प्रोव्हाइड करतात, याचसोबत रुग्णाला कम्फर्टेबल पोझिशन देतात. तसेच डॉक्टरांच्या ऑर्डर्सनुसार रुग्णांना मेडिकेशन्स दिले जातात आणि रुग्णाला खूप जास्त तेलकट असलेले पदार्थ आणि फॅटी असलेले पदार्थ अवॉइड करण्यास सांगावे. तसेच रुग्णाला लिक्विड आणि सॉफ्ट डाईट प्रोव्हाइड करावी आणि स्ट्रेस घेऊ नये याबद्दल सुद्धा रुग्णांना सांगावे. थँक्यू.